नापास झालेलं पोर 99% पडले म्हणून गावभर बोंब मारतय असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाव न घेता चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना लक्ष केलं होतं. ही टीका म्हणजे जोरगेवारांनी केलेल्या टीकेला उत्तर होतं. जोरगेवार अनेकदा म्हणाले होते, विकास कामात मुनगंटीवार अडथळा आणतात. या दोन नेत्यांमधला वाद विकोपाला गेला, मग यांच्यातलं सख्य गाजलं आणि आता पुन्हा एकदा वादाची चर्चा आहे. पण या वादासोबतच आणखी एक चर्चा आहे, किशोर जोरगेवार नेमकी जाणार कुठं? मागच्या 5 वर्षात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्हीकडच्या सत्तांचा भाग असलेले किशोर जोरगेवार आता हातात तुतारी घेणार अशा बातम्या आहेत. त्याआधी जोरगेवार यांनी भाजपचे आणि काँग्रेसचे देखील दरवाजे ठोठावून पाहिले आहेत, पण तिथून त्यांना दाद मिळाली नाही अशी ही चर्चा आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार असणारे किशोर जोरगेवार यंदा गेम चेंजर ठरणार की त्यांचाच गेम होणार, या प्रश्नाच्या उत्तराभोवती चंद्रपूर विधानसभेचं राजकारण फिरणार आहे. मतदारसंघात नेमकी काय घडतंय, वातावरण नेमकी कसं आहे, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. 2009 सालापासून किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक आहे. सुरुवातीला त्यांनी भाजपकडून लढण्याची तयारी सुरू केली होती, पण 2009 आणि 2014 मध्ये त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं. मग 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेचं तिकीट मिळवलं आणि दुसऱ्या क्रमांकाची 50,000 मतं घेतली. त्यांना जिंकण्यात अपयश आलं असलं तरी त्यांनी दखल घेण्यासारखी कामगिरी केली होती. 2019 ची विधानसभा हे त्यांच्यासाठी टार्गेट होतं, पण त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून स्वतःची अशी यंग चांदा ब्रिगेड संघटना सुरू केली. या संघटनेचा जोर सामाजिक कामांवर होता, पण रोख मात्र राजकीय होता. 200 युनिट वीज मोफत देण्याची चळवळ, 2 टर्म आमदार असलेल्या नानाजी श्यामकुळे यांच्याबद्दल असलेली नाराजी, यामुळे 2019ला अपक्ष उभ्या राहिलेल्या जोरगेवारांनी विजय खेचून आणला. त्यांच्या 72,000च्या लीड पुढे काँग्रेसचा उमेदवार 4थ्या क्रमांकावर फेकला गेला होता. हा इतिहास सांगायचं कारण म्हणजे यावरून लक्षात येतं ती जोरगेवार यांची राजकीय ताकद. आता ही ताकद यंदाच्या विधानसभेलाही महत्त्वाची ठरणार हे निश्चित. त्यामुळे सुरुवातीला चर्चा झाल्या, जोरगेवार आपल्या ताकदीच्या जोरावर कुठल्या चिन्हाला प्लस करणार अशी. पण जोरगेवार यांनी निवडून आल्यावर फडणवीसांना पाठिंबा दिला, मग महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि मग शिंदे गटाला समर्थन दिलं. त्यामुळे त्यांच्यावर डाव खेळायचा की त्यांच्या मार्फत डाव खेळायचा हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा होता. जोरगेवारांनी पहिला डाव खेळला तो भाजपवर. मुनगंटीवार आणि त्यांच्यात असलेला जुना संघर्ष बाजूला ठेवून त्यांनी लोकसभेला भाजपचं काम केलं. या मतदारसंघातून काँग्रेसनं लीड घेतलं खरं, पण भाजपनंही 80,000 मतं घेत ताकद दाखवली. याच जोरावर जोरगेवार यांनी भाजपची दारं ठोठावली, पण त्यांच्या प्रवेशाला सुधीर मुनगंटीवार यांनीच विरोध केल्याचं बोललं गेलं. निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना संधी कशी द्यायची हे मुनगंटीवार यांचं विधानही चर्चेत आलं. जोरगेवार यांनी शिंदे गटाचंही कार्ड खेळून पाहिलं, पण भाजपमधून होणारा संभाव्य विरोध आणि भाजप नेत्यांनी थेट श्रीकांत शिंदे यांच्याकडे हा मतदारसंघ भाजपला सुटावा अशी घातलेली गळ बघता शिंदे गटाकडून जोरगेवार यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही अशी चर्चा आहे. मग जोरगेवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळतो का याची चाचपणी केल्याचंही सांगितलं जातं. पण लोकसभेला जोरगेवार यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केलं आहे, त्यामुळे काँग्रेसनंही त्यांच्या प्रवेशाला विरोध केलाय. त्यात चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये धानोरकर यांचा गट आणि वडेट्टीवार यांचा गट सक्रिय आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या चढाओढीसोबतच काँग्रेसकडून माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत इच्छुक आहेत. पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या सुधाकर अंभोरे यांनी देखील नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना नाना पटोले यांच्याकडून ग्रीन सिग्नल असल्याची चर्चा आहे. दलित आणि मुस्लिम मतं प्लस तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता ही अंभोरे यांची जमेची बाजू ठरू शकते. सोबतच खासदार प्रतिभा धानोरकर सुद्धा इथून आपल्या मर्जीतला उमेदवार देण्यासाठी आग्रही आहेत. शहराध्यक्ष राजू झोडे हे सुद्धा तयारी करताय असं सांगितलं जातं. त्यामुळे काँग्रेसकडूनही जोरगेवार यांना रेड सिग्नलच आहे. मग जोरगेवार यांच्या समोर 3 पर्याय उरतात: शरद पवार गट, ठाकरे गट आणि अपक्ष. ज्यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती तुतारीची. चंद्रपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाल्यास मी निवडणूक लढायला तयार आहे, हा जोरगेवार यांचा प्रस्ताव सध्या चर्चेचा विषय ठरतोय. त्यामुळे शरद पवारांचे दरवाजे तरी जोरगेवार यांच्यासाठी उघडणार का हे महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच 2014 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवलेली असल्यानं जोरगेवार यांच्याकडे ठाकरे गटाचा पर्याय सुद्धा आहे. पण सध्या जोरगेवार यांना 2014 मध्ये मिळालेल्या मतांचा दाखला देत ठाकरे गटानेही या मतदारसंघावर दावा ठोकलाय. पण जागा त्यांना सुटली तर उमेदवार कोण हा प्रश्न असणार आहे. इथं जोरगेवार यांचं कार्ड बसू शकतं, पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर ही जागा काँग्रेसला सुटली नाही तर काँग्रेस मित्रपक्षांना किती साथ देणार आणि त्यातही विरोधात काम करणाऱ्या जोरगेवार यांच्या मागे आपला फोर्स उतरवणार का. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. इथं काँग्रेस बौद्ध समाजातल्या उमेदवारांनाच प्राधान्य देते असा इतिहास आहे. जोरगेवार हे बुरड समाजातून येतात, त्यामुळे बौद्ध समाजातला काँग्रेसचा पारंपरिक मतदार महाविकास आघाडीकडून दूर जाऊ शकतो.
साहजिकच मवियाचा पर्याय समोर असला तरी जुन्या इतिहासामुळे जोरगेवार यांचा गेम होण्याची शक्यता जास्त आहे. मवियाकडून तिकीट मिळालं तरी जोरगेवार यांचा सामना फक्त अंतर्गत विरोधकांशी नसणार आहे, तर त्यांची लढाई ही थेट भाजपशी होईल. इथून भाजपकडून ब्रिजभूषण पाजारे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पाजारे हे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. जोरगेवार यांचे जुने विरोधक असणाऱ्या मुनगंटीवार यांचा पाजारे यांना पूर्ण पाठिंबा आहे. सोबतच पाझारे यांच्या मागे गडकरींचा फोर्सही उभा राहू शकतो अशी चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती, सदस्य आणि पंचायत समिती सभापतीपद भूषवल्यामुळे पाझारे यांची स्वतःची अशी ताकद आहे. त्यामुळे जरी मवियामध्ये जायचं ठरवलं तरी जोरगेवारांसाठी डाव सोपा नसणार आहे. मग त्यांच्या समोर एक पर्याय राहतो, तो अपक्ष उभं राहण्याचा. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केलेलं काम, वाढवलेला जनसंपर्क या त्यांना आमदार करण्यात महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या होत्या. पण मागच्या 5 वर्षात त्यांनी ठोस विकास कामं न केल्यानं त्यांच्याबद्दल नाराजी आहे. 200 युनिट मोफत विजेचं आश्वासन न पाळणं हा सुद्धा त्यांच्या विरोधात जाणारा मुद्दा ठरू शकतो. त्यांची बदललेली भूमिका, भाजपला लोकसभेवेळी पाठिंबा दिल्यानं नाराज झालेल्या दलित आणि मुस्लिम समाज यामुळे त्यांचा पारंपरिक मतदारही लांब जाऊ शकतो. साहजिकच बदललेलं चित्र जोरगेवार यांच्यासाठी फारचं आश्वासक नसल्याचं दिसतंय. जर मवियातल्या पक्षात ते गेले तर काँग्रेसमधला अंतर्गत विरोध, जर अपक्ष उभे राहिले तर काँग्रेस आणि भाजप असे 2 विरोधक, यामुळे जोरगेवार यांना निर्णय मोजून मापून घ्यावा लागणार आहे. इथं ठाकरे गट आणि शरद पवार गटाची म्हणावी अशी ताकद नाही. सामना काँग्रेस विरुद्ध भाजप असाच आहे. त्यामुळे जोरगेवार कुठली बाजू पकडतात, काय निर्णय घेतात आणि त्यांचा वैयक्तिक करिश्मा किती चालतो यावर ठरणार यंदा चंद्रपूरमध्ये जोरगेवार गेम चेंजर ठरणार की त्यांचाच गेम होणार. तुम्हाला काय वाटतं? चंद्रपूरमध्ये नेमकं काय होईल? कमेंट करून सांगा आणि बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.